नमस्कार मंडळी, मी आहे अंकित आणि तुम्ही पाहत आहात सफर विथ अंकित। आज आपण आलो आहोत सावरकर नगरमध्ये। इथे विविध मंडळामध्ये भव्य गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। आता आपण आलो आहोत सावरकर नगर मधील पहिला मंडळ जो आहे हिंदू प्रगती मित्र मंडळ आणि इथे विराजमान झाले आहे सावरकर नगरचा अधिपती। तर पाहूया बाप्पाचं रूप। सो मंडळी, आता आपण आलोय सावरकर नगर मधील दुसरा मंडळ मध्ये ज्याचं नाव आहे बाल मित्र मंडळ। तर इथे विराजमान झालाय सावरकर नगरचा विघ्नहर्ता। पाहूया बाप्पाचं रूप। तर आता आपण आलो आहे सावरकर नगर मधील तिसऱ्या मंडळामध्ये जे आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ। इथे विराजमान झाले आहेत सावरकर नगरचा महाराजा। पाहूया बाप्पाचं स्वरूप। तर आता आपण आलो आहे ओंकारेश्वर मित्र मंडळ मध्ये। ह्या मंडळाची जी खासियत आहे ती इथे चलचित्र दाखवले जातात। बाप्पा आहे इथला, याचं नाव आहे महाराचा राजा। जो विषय आहे चलचित्राचा तो आहे मराठी भाषा। तो आपण पाहूया बाप्पाचे गोड चित्र। वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। ओंकारेश्वर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ठाणे म्हाडा वसाहत स्वातंत्र्यवीर सावरकर नगर सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मराठी साहित्याचा मानवंत असणाऱ्या वी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस, ज्यांनी आपल्या लेखणीने अमृततुल्य सिंचनातून मराठी भाषा आजन्म जिवंत ठेवली, आपलं उभं आयुष्य माय मराठीच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी समर्पित केलं। होय, मराठी भाषेचा अत्यंत महत्वाचा पाया घालून तो श्री संत ज्ञानेश्वर माऊली। तो इथे आहे श्री क्रीडा मंडळ, पाहूया बाप्पाचं स्वरूप। तर हा होता सावरकर नगर परिसरामधील 5 भव्य गणेश मंडळाचा प्रवास। ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठला मंडळ सर्वात जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि सफर विथ अंकितला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। नमस्कार।